पायी वनवास यात्रेला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा विरोध कायम। तुळजापूर शहरात लावले विरोधाचे बॅनर। मालेगाव शहर सापडलं कचऱ्याच्या विळख्यात, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। पालिकेनं शहराला कचरामुक्त करावं, नागरिकांची मागणी। मालेगाव शहरातील सोयगाव एमजी मार्केट इथे कचऱ्याचा विळखा। लिफ्टच्या डकमध्ये पडून 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। कल्याणमधील धक्कादायक घटना। लॉन्ड्रीचे कपडे देऊन परत येत असताना घडली दुर्घटना। लग्नाच्या 44व्या दिवशीच विवाहितेला घराबाहेर काढलं। पतीसह सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। बीड शहरातली घटना। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आरती पाससाठी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता नवीन नियम। यापुढे व्हीआयपी किंवा ग्रामस्थांची शिफारस चालणार नाही। गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी। आनंद सागर मधील आध्यात्मिक केंद्र सुरू। नाशिक शहरातल्या शालिमार चौकातील 25हून अधिक दुकानावर पालिकेची कारवाई। दुकानांमुळे बसत होता वाहतुकीला फटका। अवकाळी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। काढून ठेवलेला कांदा शेतातच गेला सडून। अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील मिठागरांचं मोठं नुकसान। 1000 पेक्षा जास्त क्षेत्रावर केलं जातं मिठाचं उत्पादन। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका। अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले तर जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान। कोल्हापूरच्या रंकाळा स्टँड ते गुजरी मार्गावरील जलवाहिनीला गळती। 8 दिवसांपासून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय। पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप। धाराशिव जिल्ह्यात पुढील 2 दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज। काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतजमिनी गेल्या खडून। शेतात पाणी साचल्यानं बळीराजा झाला हवालदिल। औंढा नागनाथ तालुक्यातील पवार तांडा इथे अखेर टँकर सुरू। ग्रामस्थांची पाणी भरण्यासाठी झुंबड। जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे आंब्यासह मका आणि बाजरी पिकांचं नुकसान। पुण्यात सहकार नगरमधील दुकानात झालेल्या स्फोटाची एटीएस कडून चौकशी सुरू। स्फोटात 1 जण झाला होता गंभीर जखमी तर दुकानाचंही मोठं नुकसान। पुण्यात 3 बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी। बिल्डर राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती।